विकासाचा नारा दिला होता, त्यांच्या मनात जी खंत होती विकासाची, की आपण पहिली पाच वर्षाची टर्म असेल, आता ही दुसरी 2 वर्ष जवळपास संपत आली. 7 वर्षामध्ये आज विरोधी पक्षात असल्यामुळे जनतेला न्याय देऊ शकत नाही. आता मगाशी त्यांनी बोलून दाखवलं, एक साधा ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्यांना झगडावं लागत होतं. तर ह्या पद्धतीचं भारताचे आपले गृहमंत्री असतील, सहकार मंत्री असतील अमित भाई शहाजी, शिवाय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजीभाई शिंदे यांनी त्यांना वचन दिलं होतं की हा तुमचा बॅकलॉग आहे, बेरोजगारी आहे, ह्या पद्धतीचा आतापर्यंत जे तुम्ही फेस केलेला आहे, इथून पुढं एनडीला पाठिंबा देत असल्यामुळं तुम्हाला ह्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात निधी, प्रचंड प्रमाणात विकास आणि बेरोजगारी संपुष्ट आणू, ह्या पद्धतीचं वचन दिलं आहे. आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आज मनात किंतु परंतु न ठेवता ओमराजेंनी आज जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. शिवसेनेत राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार कधी अपेक्षित आहे? 10 पर्यंत प्रवेश बातमी कधी मिळेल? त्यांचा प्रवेश आता पक्षप्रमुख त्यांना तारीख देतील, त्याप्रमाणे आपण सर्वजण एकत्र जाऊन पक्षप्रवेश करू. पण हा जो एक भूमिका एनडीएला पाठिंबा देण्याची आहे, त्यांची भूमिका आज ठरलेली आहे, ती त्यांनी डिक्लेअरही करून टाकली. धाराशिवला दुसरी सुखद बातमी कधी मिळेल? दुसरी सुखद बातमी धाराशिवला कधी मिळेल?